जय श्रीराम भावांनो, कशी चालली तुमची 31st ची प्लॅनिंग? तसं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच आहे बरं का, पण ते काय असताना 2024 जायचं आणि 2025 हे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आणि काही पोरांच्या स्टोऱ्या वगैरे लय भारी होत्या. काय तर म्हणजे 2024 मध्ये नुसतं संघर्ष केलाय आणि आता 2025 मध्ये नुसतं यशाचा धिंगाणा करून टाकायचंय. तसं भावांनो, तुम्हाला राग नका येऊन देऊ, कारण तुम्ही पण महेश भाऊचेच मित्र आहे. कारण भावांनो, मी आता 20 वर्षाचा होईन, मला यश काय यशाचं तोंड सुद्धा पाहायला भेटलं नाही अजून. त्यामुळे महेश भाऊला कळून चुकलंय आपल्याला काही यश लवकर भेटणार नाही, त्याच्यामुळे आता आपण पण सेलिब्रेशन नाही करत. त्यामुळे भावांनो, 31st असू द्या नाही तर न्यू इयर असू द्या, आपल्याला वावरात दारे धरायचे आणि असे वावरातले काम करायचे कधी चुकत नाही. काय झालं भावांनो, ती खताची गोणी लय कडक झाली. पप्पा म्हणतील तुडून सगळे एकदम बारीक कर म्हणे खत. मग देत दनादन तिच्यावर थोड्या उड्या मारल्या आणि खत बारीक करून चाललं घरी. आणि वावरात थोडी कोथिंबीर लावली होती, म्हणलं चला घेऊन भाजीला काम येईन घरी. आणि भावांनो, उद्यापासून 2025 चालू होणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये चांगलं वाईट काय झालं असेल ते विसरा आणि 2025 ची सुरुवात चांगली करा. कारण भावांनो, मनुष्याचं जीवन एक क्षणभंगुर आहे, आज आहे उद्या नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसोबत गोड बोला. आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही पण आज